सोलापूर मतदारसंघामधून लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेला सुशीलकुमार शिंदेंनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्यासह पत्नी आणि आमदार मुलगी प्रणितीही उपस्थित होत्या। जागृती विद्या मंदिर या मतदान केंद्रावरती त्यांनी सर्वप्रथम मतदान करण्यासाठी हजेरी लावली। ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय। सोलापूरमध्ये काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये तिहेरी लढत रंगली। शिंदे सर, तुम्ही अनेक निवडणुका लढवल्या आतापर्यंत, मात्र ही या निवडणुकीची चर्चा राज्यभर होते ती म्हणजे भाजपने आपला उमेदवार बदलून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, हा एक भाग, आणि दुसरा म्हणजे प्रकाश आंबेडकर सुद्धा रिंगणामध्ये आहेत। असं आहे, भाजपने उमेदवार तो बदलणारच होते ते, कारण गेले 5 वर्षात त्यांनी काय कामच केलेलं नाहीये। कुठलाही उमेदवाराला काही आला तरी इथे सर्वधर्म समभावाशिवाय दुसरा येत नाही कॅन्डिडेट। हा आतापर्यंतचा इतिहास आहे। भाजपकडून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आतापर्यंत त्यांचं तेच चालू आहे ना। आता मला तर सांगण्यात आलं की 7वीला दिलेलं आहे तिकीट म्हणून। याचा अर्थ काय आहे की इथं हिंदुत्ववादी विचाराची सगळी भूमिका मांडण्यात येते। प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीकडे तुम्ही कशा प्रकारे बघताय? त्यांनी सुद्धा तुमच्यासमोर कडवं आव्हान दिलं। नाही, असं आहे, कडवा वगैरे काही नाही इथे। आता त्यांना अकोल्यालाही लढायचं आहे, इथंही लढायचं आहे। मला आश्चर्य वाटलं की ते इथं कसे काय आले ते। शरद पवार यांनी सुद्धा विशेष लक्ष घातलेलं होतं, अनेक बैठका घेतल्या आणि गणितं सगळी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला। मला नाही वाटत सोलापुरात त्यांनी अनेक बैठका घेतल्या म्हणून। 2दा तर ते आले होते। नाही, आले असतील, पण ते एकच त्यांनी जाहीर सभा घेतली, दुसरी बैठकीचं मला माहिती नाही। मोदींचं एक खास लक्ष सोलापूरवरती, कारण सातत्यानं त्यांचं वेगळ्या निमित्तानं येणं जाणं होतं। नाही, ते घाबरलेले आहेत ना। याचाच अर्थ असा की कॅन्डिडेट बदलणं म्हणजे घाबरलेले आहेत ते, आणि म्हणून त्यांनी सगळ्या मार्गाने त्यांनी माझी मतं कशी कट होतील याचा प्रयत्न चालू आहे। तिकडं आंबेडकर, एमआयएम आणि सीपीएम जी मतांची विभागणी जी आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून भाजप करण्याचा प्रयत्न करते, असा आरोप देखील त्यांनी केला आहे। कॅमेरामॅन किरण काजळेसह अमोल कविटकर, साम टीव्ही, सोलापूर।